इससे ज़्यादा कुछ नहीं। नाही, प्रफुल्ल पटेल काल असं म्हणाले सर की या सगळ्या प्रकरणात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत एकत्र लढण्याबाबत चर्चा होती, विलिनीकरणाबाबत अशी काही चर्चा नाही. मला माहिती नाही. त्यांनाच विचार. साहेब, एकत्रीकरणाबाबत काय चर्चा आता पुढे होणार आहे का, किंवा ही सगळी घटना घडल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का याकडेच आहे? असं आहे की आम्हाला लोकांच्या समोरचं जे संकट आहे त्यातनं परस्परांना धीर देणं आणि पुढं कसं जायचं याचं आमचं लक्ष आहे. राजकीय निर्णयाच्या संबंधी आम्ही कोणाशी चर्चा करत नाही. साहेब, सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला, त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थितीत काय भावना आहे? कारण ज्या दिवशी शपथविधीला आनंद आहे, संधी दिली आनंद आहे. सर, अरविंद सावंत यांनी प्रस्ताव अधिवेशनात हे मुद्दा मांडलाय की या अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सगळी स्वतंत्र कोर्टामार्फत चौकशी व्हावी, आणि काल संजय राऊत देखील असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, या सगळ्या सीबीआय मार्फत चौकशी व्हावी असं त्यांनी संजय राऊत म्हणाले. ठीक आहे, विचारलं त्यांना. साहेब, अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, अनेक शंका उपस्थित केल्या जातात. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? याच्या संबंधी मी फार सुरुवातीला बोललोय. पुन्हा काय सांगायचं? मी सांगितलं की मी उगीच शंका घेणार नाही, तोपर्यंत माझ्याकडे ऑथेंटिक काही माहिती नाही. तो जिस दिन ये घटना हुई थी उस दिन आपने कहा था कि इस पे राजनीति ना की चल। जाए, उसके बावजूद जो है इस पे राहुल राजनीति गांधीच्या की गई है. संदर्भात राहुल गांधी लोकसभेत बोलत असताना नरवरे यांचा पुस्तकाचा संदर्भ दिला आणि मोठा गदारोळ झाला चीन संदर्भात. त्या संदर्भात काय सांगा? माझ्या मते नरवणे हे देशाच्या राष्ट्रप्रमुख होते. त्यांनी काही लिखाण केलं असेल आणि त्याचा उल्लेख करण्यामध्ये विरोधी पक्ष नेता करत असेल तर तो त्याचा अधिकार आहे, ती संधी द्यायला हवी होती. आज कारण नसताना देशामध्ये एक असं संशयाचं वातावरण तयार होण्याची शक्यता दाखवत आहे की लष्कर प्रमुखांनी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे, याचा अर्थ काहीतरी चिंतेची स्थिती आहे. याची चर्चा झाली असती तर लोकांना वास्तव चित्र कळलं असतं. साहेब, मुंबईमध्ये आपण गेल्यानंतर गौतम अदानींनी आपली भेट घेतली होती, सांत्वनपर भेट. कोणी? गौतम अदानींनी आपली भेट घेतली होती आणि या भेटीकडे संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलं होतं. काय चर्चा झाली सांत्वन भेटीमध्ये? याच्यामध्ये हे घडलं याचं दुःख काय सांगायचं दुसरा काय विचार. और साहब, लाड़की बहन योजना जो है, अजीत दादा वित्त मंत्री थे, उनके नेतृत्व में शुरू हुआ था और उसी को लेके कुछ जो कार्यकर्ता है उनकी मांग है कि लाड़की बहन योजना का नाम बदलकर अजीत दादा के नाम पे रखा जाए. खुशी है ना उनको, खुश है, मुझे क्या खुश. सर, रणवरे आपकी भावना क्या है इस पर? लोकसभेकडे